नमस्कार. मी रुपाली की संशयके अहिल्यानगरहून बोलते. आज महात्मा फुले यांची जयंती, त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते. माझा विषय आहे अज्ञान, अंधश्रद्धा, अन्यायाविरुद्ध महात्मा फुले यांचा लढा. 19व्या शतकामध्ये समाजात असणाऱ्या अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय ही खरी गुलामगिरी आहे असे महात्मा फुले मानत असत. महात्मा फुले म्हणत, समाजाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्याआधी आपल्या भारतामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी, उदाहरणार्थ सतीप्रथा, विधवांचे केशोपन, स्त्रियांना शिक्षण न देणे, ह्या गुलामगिरीतून सोडवणे जास्त गरजेचे आहे. जातीभेद, समाजामध्ये असणारा जातीभेद, प्रचंड प्रमाणात जातीभेद होता 19व्या शतकामध्ये. तो महात्मा फुले यांना खूप प्रमाणामध्ये खटकत असे. त्यासाठी महात्मा फुले यांनी खूप मोठे कार्य केले आहे. महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजेच ह्यावरील ओळींचा अर्थ असा होतो, आपल्याकडे जर ज्ञान नसेल, आपण अज्ञानी असू, तर आपल्याला कोणत्याही गोष्टी चुकीच्या गोष्टी आणि बरोबर गोष्टी यातला भेद समजत नाही. त्यामुळे आपल्यावर समोरचा अन्याय करतो याची आपल्याला जाणीव नसते. ज्ञान मिळवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही असे महात्मा फुले यांनी स्पष्ट सांगितले आहे. महात्मा फुले म्हणत, प्रवाहाविरुद्ध तेच जातात ज्यांचे ध्येय निश्चित असतात. त्यामुळे महात्मा फुले यांनी समाजातील चुकीच्या गोष्टींना कडाडून विरोध करून त्या बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले. उदाहरणार्थ स्त्रियांना शिक्षण देणे, स्त्री पुरुष हे दोघंही समान आहेत असे महात्मा फुले ठणकावून सांगत. ज्या काळी स्त्री केवळ चूल आणि मूल यामध्ये खिचपत पडली होती, त्या काळी महात्मा फुले यांनी आपल्या पत्नी शिक्षण देऊन, स्वतः अक्षरे गिरवायला शिकवून, त्यानंतर स्वतःच्या पत्नीस शाळेत ॲडमिशन मिळवून देऊन तिला पहिली मुख्याध्यापिका बनवून मुलींना शिक्षण देण्यासाठी पुणे येथे भिडेवाडा येथे 1848 रोजी शाळा सुरू केली. ही शाळा सुरू करणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. ज्या काळी समाज स्त्रियांना पायातील वाहन समजत असे, त्या काळी स्त्रियांसाठी शाळा सुरू करणे हे खूप मोठे अवघड कार्य होते. हा सर्वात मोठा अन्यायाविरुद्धचा लढा होता. आज स्त्रियांना आपल्या हक्कासाठी बोलता येते, स्त्रिया शिक्षित दिसत आहेत, त्या केवळ आणि केवळ महात्मा फुले यांच्यामुळे. महात्मा फुले हे महात्मा याच्यामुळेच ठरतात, त्यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन काम केले आहे व त्यांना माहीत होतं हे मी जे काम करतोय, जे कार्य करतोय ते योग्य आहे आणि त्यामुळे माझा भारतीय समाज अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी यातून बाहेर येण्यास मदत होणार आहे. त्यासाठी त्यांनी लेखणीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुले यांनी तलवारीपेक्षाही लेखणी धारदार असते हे समाजास आपल्या ग्रंथातून, लिहिलेल्या ग्रंथातून दाखवून दिले. महात्मा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मणांची कसब, सार्वजनिक सत्यधर्म असे वेगवेगळे ग्रंथ लिहिले व त्या ग्रंथातून भारतीय समाजाला दिशा देण्याचे काम केले. महात्मा फुले यांचे ग्रंथ समाजाला खूप दिशादर्शक आहेत. हे पुस्तक सर्वांनी वाचलेच पाहिजे. त्यामुळे माणूस हा माणूस न राहता मानवता हाच खरा धर्म आहे. कोणत्याही प्रकारचा जातीभेद करू नये हे माणसाला या पुस्तकामधून दिसून येते. सर्व मानवजात ही ईश्वरांची लेकरे आहेत. ईश्वर हा सर्वांचा निर्मिक आहे. सर्व साक्षी जगतपती, त्याशी नकोची मध्यस्थी असे महात्मा फुले आपल्या एका पुस्तकातून लिहितात. म्हणजे सर्वच ईश्वराची लेकरे आहेत. मग ह्या ईश्वरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मध्यस्थीची का गरज आहे? तुम्ही कोणत्याही प्रकारचे भोंदू बाबा, पूजा, वास्तुशांती अशा गोष्टी करून खर्चात पाडण्याची काहीही गरज नाही. तुम्ही स्वतः ईश्वरापर्यंत पोहोचू शकता स्वतःच्या भक्तीने. त्यामुळे तुम्ही अशा चुकीच्या गोष्टी करून स्वतः आपल्याकडे असलेल्या अज्ञानामुळे आपण ह्या गोष्टी करण्यास भाग पडतो व आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत जातो. शेतकऱ्यांचे आसूड या पुस्तकामधून महात्मा फुले यांनी त्या काळी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल अत्यंत परखड
वक्तव्य केले आहे. महात्मा फुले म्हणतात, शेतकऱ्यांना पिकवलेल्या पिकाचाही मोबदला मिळत नसे, त्यामुळे शेतकरी हा कर्जाच्या खाईत लोटला जात असे व ते कर्ज शेतकऱ्यांवर एका आसूडाप्रमाणे वार करत असे. एक आसूड, त्याच्यावरती एक आसूड आहे शेतकऱ्यांसाठी. हे कर्ज म्हणजे एक प्रकारचा आसूड आहे व सावकार लोक सर्वसामान्य शेतकऱ्याकडून आपल्या जमिनी, कर्जाचा डोंगर इतका मोठा होतो की शेतकऱ्याकडून आपल्या हातची जमीन देखील जाते. अंधश्रद्धा, सती प्रथा, मुलींना तिच्या पती वारल्यानंतर सती जावं लागत असे. त्या सती प्रथेविरुद्ध महात्मा फुले यांनी आपल्याला खूप मोठे पाऊल उचललेले दिसते. स्त्रियांना देखील पती गेल्यानंतर देखील स्त्रियांना जगण्याचा अधिकार आहे, महात्मा फुले यांनी समाजाला दाखवले दिसून येते आपल्याला. स्त्री विधवा झाल्यानंतर स्त्रीचे केशवपन करणे ही खूप अनिष्ट रूढी आपल्या भारतीय समाजात दिसून येत होती. स्त्रियांचे केशवपन होऊ नये यासाठी महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला व सर्व नाभिकांना सांगितले, कोणीही जर तुमची बहिणीचे जर पती वारले तर तुम्ही तुमच्या बहिणीचे केशवपन कराल का? तुमच्या बहिणीला तुम्ही अशा पद्धतीने तिच्यावर अत्याचार कराल का? तिचे पूर्ण केस कट करण्याचे, तर तुम्ही असं त्यासाठी त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला व विधवांचे केशवपन करण्यास त्यांनी विधवांचे केशवपन करण्यास महात्मा फुले यांनी बंदी घडवून आणली. त्याचबरोबर बालहत्या प्रतिबंधक गृहाची महात्मा फुले यांनी स्थापना केलेली दिसून येते. ज्या स्त्रिया आपल्या चुकीचं पाऊल पडल्यामुळे आपल्या जे पोटी अपत्य जन्माला येत असत त्या सोडून देत असत, ते मूल सांभाळण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्री फुले यांनी केलेलं. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.